पक्ष एकत्र आलेत. या दोघांमध्ये नेमका काय फॉर्म्युला ठरला आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत सचिन अहिर आहेत, जे शिवसेनेचे नेते आहेत. काय सांगाल, नेमका काय फॉर्म्युला ठरला? शिवसेना असेल किंवा तुमचा काँग्रेस असेल, दोन्ही कशाच्या जोरावर एकत्र आले? पूर्ण मिळून 165 जागा लढायचा हाच फॉर्म्युला ठरलेला आहे. त्याचा एक भाग म्हणून घेऊन 45 जागा आम्ही आज एबी फॉर्म देणार आहोत. 60 जागा ते देणार आहोत. रात्री परत एक बैठक होऊन घेऊन कन्क्लूड होऊन सर्व उद्या आजच्या रात्रीच्या रात्री सर्वांना आम्ही एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेणार आहोत. परंतु कोण किती जागा लढणार आहे याच्यावर काही एकमत झालं असं मी सांगितलं ना, 105 जागाचं आता डिव्हायडेशन झालेलं आहे. आम्ही आमच्या घटक पक्षांना आम्ही द्यायचे, त्यांनी त्यांच्या घटक पक्षाला द्यायचे. त्यांच्या घटक पक्षामध्ये किती लोक येत आहेत की नाही येत आहेत हे त्यांनी ठरवायचंय. ते नाही झालं तर ती जागा पण पुढची आम्ही एकमेकांना घ्यायची, हेही स्पष्ट झालेलं आहे. तर मला असं वाटतं मोरऑरलेस फॉर्म्युला चांगल्या रीतीने हा जसा रेशो तसंच बाकीच्या जागांवरती रेशो राहणार. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतिनिधी तुमच्याशी शेवटपर्यंत चर्चा करत होते, मात्र असं काय झालं की ऐनवेळी त्यांनी तुम्हाला प्रतिसाद देणं बंद केलं आणि ते महाविकास आघाडीचे घटक आहेत. आता हा प्रश्न त्यांना लागू होतो की असं का चमत्कार झालं. त्यांनी पहिल्या बैठकीला आले, पहिला आम्ही त्यांच्यावर जातो, नाही आले, परत झालं, मग परत काही लोक आजारी पडले. तर मला दुर्दैवाने म्हणावं लागेल, म्हणजे ते आमचे सहकारी पक्ष आहेत, पण जो विश्वासार्थी जे पुणेकरांना एक विरोधी पक्ष म्हणून घेऊन हे एकत्र येतील असा होता, तो राहिलेला नाही, त्यांच्यावरती राहिला नाही. आणि म्हणून आम्ही विरोधी पक्ष म्हणून एक जबाबदारी घेऊन पूर्ण 165 जागेवरती उमेदवार तयार करतोय. हेही मला असं वाटते पुण्याच्या हितासाठी आणि ज्यांना ज्यांना हे बदल पाहिजे असेल त्यांच्यासाठी आम्ही उभे राहतो. कुठेतरी फसवलं का, जुळवत ठेवलं का? कारण युती करतो ऐनवेळी तिकडे गेले. फसवलं असं नाही. आमचा प्लॅन ए तयार होता, प्लॅन बी तयार होता, प्लॅन सी पण तयार होता. आणि त्या प्लॅन बी प्रमाणे आम्ही आता आज ही आघाडी घोषित करून आम्ही फॉर्म्स वाटायचा निर्णय आम्ही घेणार आहोत. आणखी एक प्रश्न आहे, मनसेचं काय? मनसे सुद्धा तुमच्यासोबत एकत्र असणार आहे असं म्हणताय. कोण मनसेचं कोण असेल? मनसेच्या जागा कशा दिल्या जातील? मनसेचा सहभाग कसा असेल याच्यामध्ये? 30 जागाची मागणी होती, त्यातले 20-21 जागा आम्ही एकमत झालेल्या. अजून काही जागेची चर्चा आज दुपारपर्यंत होईल. तर मनसेला ज्या जागा देणार आहेत त्या तुमच्या म्हणजे शिवसेनेतून घेणार आहात का तुमच्या? शिवसेनेत नाही. आम्ही बघा घटक पक्ष म्हणून ते आमच्या बरोबर, वंचित आहेत ते घटक पक्ष म्हणून काँग्रेस बरोबर. अच्छा, तर काँग्रेस जिंकली त्यांच्यावर वाटाघाटी करणे, शेवटी सर्वांबरोबर वाटाघाटी तर शक्य नाही. आम्ही आमची मनसेवर तर सकारात्मक चर्चा चाललेली आहे आणि ते आज निर्णय होईल असं वाटते. कुठले मुद्दे आहेत ज्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही पुणेकरांसमोर जाणार आहात? ट्रॅफिक, गुन्हेगारी, ज्या पद्धतीने महानगरपालिका आम्ही मुंबईला चालवलेली आहे, 5 वर्षात यांनी दिलेले शब्द किती पाळलेले आहेत, त्याचं सादरीकरण स्वतः आदित्यजींनी येऊन इकडे करण्याचं काम केलं. हे सर्व मुद्दे घेऊन पुणेकरांकडे आम्ही जाणार आहोत. अजून शेवटचा प्रश्न, नव्यानं तुमच्या पक्षात प्रवेश ज्यांनी केलाय प्रशांत जगताप, त्यांची भूमिका नेमकी कशी असणार आहे? कारण आज या ठिकाणी ते दिसले नाहीयेत, मात्र तुमच्या या प्रत्येक बैठकीमध्ये असतात असे नाहीत. आज जसं मी म्हटल्याप्रमाणे तेही उमेदवार आहेत, सर्वजण उमेदवार, आमचेही उमेदवार आज आले नाही, ते सर्वजण फॉर्म भरण्याच्या मार्गावर आणि पण ते सर्वजण आहेत, एकत्र आहेत आणि तुम्हाला सर्व व्यासपीठावर दिसतील. तर आपण पाहू शकता पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष एकत्र आले असून ते निवडणुकीला एकत्रपणे सामोरे जाणार आहेत. पुण्याहून किरण शिंदे.